हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी जे आहे ते एल्गार या ठिकाणी हे केलेलं आहे, परिषद केलेली आहे आणि याच एल्गार परिषदेला जे आहे ते माजी खासदार शेट्टी सर आलेले आहेत। नेमकं सरकार या शक्तीपीठ महामार्गाचा का हट्टहास करतोय, काय सांगाल? एक तर उद्योगपतींच्यासाठी आणि या शक्तीपीठ महामार्गाच्या बांधणीतून किमान 50 ते 60 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा या हेतून 12ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या ऐवजी रेटण्याचा प्रयत्न सरकार करायला लागलेला आहे। शेतकऱ्यांनी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं आहे, परंतु त्यांना या ठिकाणी यश येत नाहीये। नेमकं काय म्हणायला? कारण याच्या रक्कम फार मोठी आहे, फार मोठा दरोडा शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे आणि त्यामुळं तो रस्ता करण्याचा आटापिटा सरकार करायला आहे। पण आम्ही शेतकरी आहोत, ऊन वारा वादळ दुष्काळ सुलतानी संकट झेलून सुद्धा वर्षानुवर्ष आम्ही शेती करत आलेलो आहोत। त्यामुळे या भामट्यांना आम्ही दाद देणार नाही, 1 इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही। हळदीचा हाब म्हणून ओळखला जाणारा हिंगोली जिल्हा आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये काल 15 ऑगस्ट रोजी आमदार खासदार असताना देखील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता, परंतु या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत त्यांनी कोणताही एक शब्द दिला नाही। काय वाटते तुम्हाला? कारण हळदीमध्ये शेतकऱ्यांची जी लूट आहेत त्याच्यामध्ये अनेक हिस्सेदार आहेत, कदाचित तेही एक हिस्सेदार असतील, म्हणून शेतकऱ्यांची बाजू न घेता आज व्यापाऱ्यांच्या बाजूने ते उभे राहिलेले दिसतात। नेमकं या ठिकाणी कोणतं पुढचं पाऊल उचलणार आहेत? लवकरच आम्ही ही हळद वायदे बाजारातून बाहेर काढून खुल्या बाजारात हळदीची खरेदी विक्री जोपर्यंत होत नाही, कारण वायदे बाजार कशासाठी स्थापन झाला? शेतकऱ्यांना हळदीचे भाव वाढवून मिळावेत म्हणून। पण इथं वायदे बाजाराचा उपयोग करून हळदीचे भाव जर पाडले जात असतील तर त्यात ते बंदच केलं पाहिजे। मी सेबीकडे जाईन, मी अनेक यंत्रणांच्याकडे जाईन, परंतु हे सगळे कटकारस्थान उघड करून या व्यापाऱ्यांना ठेचल्याशिवाय सोडणार नाही। एकंदरीत आपण म्हणालात की ते 2013चा कायदा नेमकं काय सांगतो शक्तीपीठ संदर्भात? भूमी अधिग्रहण 2013चा जो कायदा आहे तो कायदा असं सांगतो की शेतकऱ्याच्या संमतीशिवाय त्याची जमीन अधिग्रहित करता येणार नाही। विशेषतः संरक्षण विषयक बाबी वगळता इतर कोणत्याही बाबीसाठी सक्ती करून शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करता येणार नाही। असं असताना आज केवळ एका उद्योगपतीला सोयीस्कर व्हावं म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 26,000 एकर जमीन शेतकऱ्याची बर्बाद करून त्यातली 19,000 एकर ही बागायत जमीन आहे। सरकार जो काय शक्तीपीठ महामार्ग करू पाहतंय, खरं तर आता जो अस्तित्वात असलेला नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर दुसरा रस्ता करण्याची आवश्यक नसताना गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय, कारण त्याच्यातून त्यांना 60,000 कोटी रुपये काढायचे आहेत। सर मला सांगा की शेतकऱ्यांची ही जी सुपीक जमीन आहे घेऊन हे जे सरकार रस्ता करत आहे यामध्ये कुणाचा नेमका फायदा होणार? मी सांगितलं ना, हे जे 60,000 कोटी रुपये रस्ता बांधणीमध्ये काढले जाणार आहेत ते अनेक राजकारण्यांना मिळणार आहेत, अनेक लोकप्रतिनिधींना मिळणार आहेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणार आहेत, अनेक पक्षांना पार्टी फंड मिळणार आहे, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला बळी का द्यावा? नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी शेट्टी साहेब आहेत की शेतकऱ्यांनी आपला बळी का द्यावा असं देखील या ठिकाणी वक्तव्य केलंय। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंतही असंच आंदोलन चालू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।